अध्याय 14 श्री गणेशाय नम. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका प्रश्न करी अतिविषयका एक चित्ते परियसा. जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील कथा विस्तारा. ज्ञान होय आम्हासी ऐसी उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनू जाण सांगता झाला विस्तारुणी. एक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याची भुवने तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियसा. तया सायंदव द्विजासी श्री गुरुबोरती संतोषी भक्त भावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकून श्रीगुरूंचे वचन सायंदेव नमन करून माता चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा. जय जयाजी जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू अविद्यामाये दिससी नरू वेदा अगोचरू. तुझा महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू ओमेकेसी. धरिले स्वरूप तू मानवासी भक्तजन तारावया तव महिमा वर्णवयासी. शक्ती कैची आम्हासी मागणे एक तुम्हासी. कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी. भक्ती द्यावी निर्धारी येह सौख्य पुत्रपौत्री. अंती द्यावी सदगती ऐशी विनंती करुणी पुनरुपी. विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी. महाक्रूर असे तो प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जो बहुसी. याची कारणे आम्हासी बोलवितसे परियसा. जातात याजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमची म्हणून मरण कैचे आम्हासी. संतोषणे श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडून तो जावे क्रूर यवनांते भेटावे. संतोषणे प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हाप्रती. जोवरी परतुनी तू येसी असो आम्ही भरवंसी. तू आली या संतोषी जाऊ माग येथोनिया. निज भक्त आमुचा तुची होसी परंपरी. वंशवंशी अखिलाभीष्ट तू पावसी. वाढे संतती तुझी भौत तुझे वंश परंपरी. सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तुझे घरी. निरोगी शतायुनंदाल ऐसा वरला धुन निघे. सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तोरीत तयाजवळी. कालांतकयमध्ये का यवन दुष्ट परियेसा. ब्राह्मणांते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला. विन्मुख होऊन ग्रहात गेला यवन कोपद विप्र झाला. भयचकित मने श्री गुरु ध्यातचे कोप आलिया ओळंबयासी. केवी स्पर्श अग्निसी श्री गुरुकृपा असे जयासी. काय करील यवन दुष्ट गरुडाची या पिलयासी. सर्प कैसाडसी तैसे त्या ब्राह्मणासी ऐसे. कृपा श्री गुरुची काय एकादेसी. हा जे ऐरावे ते केवी ग्रासी. श्री गुरुकृपा ज्यासी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैचे. तया दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू. काय करील ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी. यवन करील काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. ऐसे अपरी तो यवन गृही निघाला. भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण. शरीर स्मरण नाही त्यासी. हृदय ज्वाळा होऊनी त्यासी. जागृत होऊनी परियसी. प्राणांतक वेतेसी कष्ट तसे तयवेळी. स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई. छेदन करीतो अव्यव पाही. विप्र एक आपणासी. स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी. डोळतसे चरण कमळी. म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचारिले येथे कवणी. जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणी देवनी. निरोप देत तयवेळी संतोषणी द्विजवर आला ग्रामी सत्वर. गंगा तिरी जाय लवकर श्री गुरूंचे दर्शनासे. देखोनी या श्री गुरुशी नमन करी भावेसी. स्त्रोत करी भोवसी. सांगे वृत्तांत अत्यंत संतोषणी. श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती. दक्षिण दिसे जाऊ मनदी स्नान तीर्थयात्रेशी. ऐकोनी श्री गुरूंचे वचन विनवी तिसे कर जोडून न विसंबे. आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणाविने देखा राहू न शकेशन. एका संसार सागर तारका तुझी देवा. कृपा सिंधू उद्धारया सगरांसी. गंगा आली भूमीसी तैसा स्वामी आम्हासी. दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती. आम्हा सांडणे काय नीती सवेंची येऊ ही निश्चिती. म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुशी. विनवी विप्रभावेसी संतोषिनी विनेसी. श्री गुरु म्हणते तयवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे. पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित. कलत्र पुष्ट इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे. न करी चिंता असा मुख असा सुखे. सकळ अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तके भाक देती तयवेळी. ऐसे परी सांगुनी श्री गुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. ते समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपी. नामधारक विनवी सिद्धासी कारण काय. गुप्त व्हावे असे शिष्य होते बहुसे. त्यासे कोठे ठेविले गंगाधराचा नंदन. सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्धमुनी विस्तारुनी. सांगे नामधारकाशी पुढील कथेचा विस्तार. सांगतसे अपरंपार मन करुणी एकाग्र
का श्रोते सकळिक वास सरस्वती चैतरी सायन देव साचारी तया गुरु ते निर्धारी वस्त्रे भूषणे दिदली गुरुचरित्रामृत सायन देवाख्यान येत यवन भय रक्षित थोर भाग्य तयांचे इति गुरुश्री चरित्र परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नाम धारक संवादे दुष्ट यवन शासन नाम चतुर्दशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु विसंख्या 51 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 14 समाप्त झाला.